टोल दरवाढीच्या विरोधात मनसे आक्रमक झाले आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या टोल दरवाढीच्या विरोधात आता मैदानात उतरलेत। रविवारी टोलमुक्त महाराष्ट्र घोषणेचं काय झालं असा प्रश्न करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। रविवारी राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न केला होता। टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणेचं काय झालं या राज ठाकरे यांच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। राज्यात छोटी वाहनं आणि चारचाकी वाहनांना टोलमाफी दिल्याचा दावा फडणवीस यांनी केला। तर फडणवीस यांच्या दाव्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीस यांचा समाचार घेतलाय। आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि 4 व्हीलर 3 व्हीलर 2 व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही। आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू। राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे। यावरून मनसेचं खळखट्याक धोरण सुरू होऊन संघर्षाची चिन्ह दिसतात। टोल दरवाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या विरोधात जोरदार आवाज उठवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा मांडण्याची भूमिका जाहीर केली होती। या संदर्भात आज पुन्हा एकदा ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तर भूमिका मांडली। लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी काय काय वक्तव्य केली ते राज ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत मांडलं। तसंच टोलमुक्त महाराष्ट्रासाठी काय काय आश्वासनं दिली गेली आणि त्याचं पुढे काय झालं या सगळ्यांचा लेखाजोखा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडला। एवढ्यात येऊन हे सगळेजण थापा मारतात। दर दिवसाला, दर आठवड्याला आणि दर महिन्याला यांच्याकडे या टोल मधनं हे पैसे जात असतात। टोल हा महाराष्ट्रातला मोठा स्कॅम असल्याचा आरोप सुद्धा राज यांनी केला। टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे। शहरांमधल्या रस्त्यांवर खड्डेच पडणार असतील तर मग टोलचा पैसा जातो कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। टोलचा सगळा पैसा हा सगळा कॅश मधला पैसा, हा पैसा जातो कुठे आणि त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राज ठाकरे यांनी निशाणा साधलाय। आताच्या राज्य सरकारला कोणी दबाव आणतंय का की हे टोल नाके चालू राहिले पाहिजेत म्हणून? मनसेच्या आंदोलनामुळे राज्यातील अनधिकृत आणि अधिकृत असे 67 टोल नाके बंद झाल्याचा दावा सुद्धा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला। राज्यातल्या टोल नाक्यांवर छोटी वाहनं, चारचाकी वाहनं यांना टोलमाफी दिल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं आणि याच वक्तव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले। हलक्या वाहनांना टोल आकारल्यास टोल नाके जाळून टाकण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। राज ठाकरे यांच्या याच इशाऱ्यानंतर मनसे आक्रमक झाले। मनसेचे कार्यकर्ते राज्यातल्या विविध टोल नाक्यांवर पोहोचले। जुन्या मुंबई पुणे हायवेवर पनवेलच्या जवळ शेंडूक टोल नाक्यावर मनसैनिकांनी धडक दिली। मनसैनिकांनी या टोल नाक्यावर टोल न भरता छोटी वाहनं आणि चारचाकी वाहनं सोडली। मुलुंडच्या टोल नाक्यावर सुद्धा असंच चित्र पाहायला मिळालं। मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुलुंडच्या टोल नाक्यावर पोहोचले। यावेळी अविनाश जाधव यांनी टोल नाक्यावर उतरून लहान वाहनं विना टोल सोडायला लावली। माणूस सांगतोय की आम्ही टोल भरणार नाही, याच्या पुढे आम्ही टोल भरणार नाही, कारण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं। नवी मुंबईतल्या टोल नाक्यावर सुद्धा मनसैनिकांनी आंदोलन केलं। यावेळी चारचाकी वाहनं विना टोल सोडण्यात आली। मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे येत्या काळात मनसेचं हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। टोलच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। यावरून आता राज्याचं राजकारण सुद्धा तापलंय। या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्येही जुंपले। एकूणच राज्यात टोलचा मुद्दा आता आणखीन तापणार असं दिसतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलचा मुद्दा हाती घेतलाय। आता टोलच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापतंय। कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन सत्ताधाऱ्यांच्याकडून केलं जात आहे। तर टोलचे वाटेकरी कोण हे राज्यातल्या जनतेला माहीत झालंय असा हल्लाबोल विरोधकांनी चढवलाय। त्याचा रोष कायदा हातात घेऊन या ठिकाणी करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये अनेक मार्ग आहेत, त्या मार्गातून या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये किंवा त्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपल्याला आंदोलन करता येतं। इथे मुंबईच्या ना सीमेवरच्या ज्या आहेत ते टोल अजून ते बंद झालेले नाहीत। की टोलचे वाटेकरी कोण, ही टोळधाड कोण हे माहीत झालं। टोलमध्ये झोल आहे असं साधारणपणे लोकांचं मत असतं। याचं कारण त्यामध्ये असलेली पूर्ण अपारदर्शकता। यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे। टोलवरून मनसे आक्रमक झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा टोलचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी कुणाची या वादाचा दुसरा अंक केंद्रीय निवडणूक आयोगात पार पडला। पवार विरुद्ध पवार या राजकीय संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगात दुसरी सुनावणी पार पडली। यावेळेला अजित पवार गटानं पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला।
पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचं सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही, राष्ट्रवादीमध्ये हेच सुरू होतं असा आरोप अजित पवार गटानं केला. शरद पवार घराप्रमाणेच पक्ष चालवत होते असा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. आमदारांची संख्या आपल्याकडे जास्त आहे, त्यामुळे पक्ष आमचाच आहे असा दावा सुद्धा अजित पवार गटानं केलाय. हमारे एफिडेविट हमारे लोग हैं, उन्होंने सही एफिडेविट नहीं, हमारे 1 लाख एफिडेविट हैं, दूसरे साइड के कम 40,000 से भी ज्यादा नहीं है, और हमारा ये कहना है कि वी रिप्रेजेंट द ओवरवेलमिंग मेजॉरिटी. अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू असतानाच शरद पवार गटानं हस्तक्षेप केला. अजित पवार गटाकडे असणाऱ्या आमदारांची यादी देण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांच्या गटानं केली. पक्षांतर्गत निवडणुकीच्या वेळी कुणीही दावे केले नव्हते असं उत्तर सुद्धा शरद पवार गटानं दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. राष्ट्रवादी कुणाची, घड्याळ कुणाचं यावर पुढची सुनावणी आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र या आजच्या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान आपणच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा अजित पवार यांनी केला. अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद केला. राष्ट्रवादीच्या अंतर्गत कामकाजात लोकशाहीचा अभाव आहे, पक्षात कुठलीच व्यक्ती सर्वाधिकार गाजवू शकत नाही. शरद पवार घराप्रमाणे पक्ष चालवत होते, राष्ट्रवादीत फूट पडली, खरा पक्ष आमचाच. प्रफुल्ल पटेल आमच्याकडे आहेत आणि त्यांच्या सहीनंच नियुक्त्या झाल्या. अजित पवार यांची नियुक्ती नियमानुसार झाली असा दावाही करण्यात आला. प्रत्येक प्राथमिक सदस्याची परेड अशक्य आहे. साधिकाली आणि पीए संगमा खटल्याचा दाखला सुद्धा देण्यात आला. तसंच पवार यांनी मनमानी पद्धतीनं नियुक्त्या केल्या असा दावाही केला गेला. यावेळेला शरद पवार यांच्या गटानं हस्तक्षेप करत प्रतिवाद केला. अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत ते सांगा, बहुसंख्य आमदार कोण आहेत तेही सांगा. एवढंच नाही तर पक्षांतर्गत निवडणुकीच्या वेळेला कोणीही दावे केले नव्हते असंही सांगण्यात आलं. आधी शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यानंतर अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला. या सगळ्या संदर्भात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शरद पवार गटानं अजित पवार गटाच्या विरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिरंगाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. यानंतर पवार गटाकडून सुद्धा तोच आरोप करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं प्रकरण सारखंच असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या गटाच्या मागणीबद्दल याचिकेत आता एकत्र सुनावणी होणार आहे. शुक्रवारी 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. ही जी याचिका आहे आणि शिवसेनेची जी तारीख आहे 13, या सगळ्या याचिका आम्ही 13 तारखेला ऐकू. कोर्टाचा तो अधिकार आहे की हा निर्णय घेताना कुठच्याही प्रकारचा दिरंगाई केली जाणार नाही आणि त्याचप्रमाणे कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही. आता 13 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय. शिवतीर्थावरचा दसरा मेळावा आणि शिवसेना हे अतूट नातं आहे. मात्र आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून या मैदानावरतीच मेळावा व्हावा यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवाजी पार्क मैदानात यंदाच्या दसऱ्याला कुणाचा आवाज घुमणार याचा फैसला मुंबई महापालिका पुढच्या 2 दिवसात करणार आहे. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई मनपाच्या जी नॉर्थ विभागीय कार्यालयात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि काही पदाधिकारी पोहोचले. शिवाजी पार्क मैदान मिळावं असा आग्रह त्यांनी धरला. नेमका निर्णय काय झालाय असा जाब विचारण्यात आला. त्यावर 2 दिवसात निर्णय देऊ अशा प्रकारचं आश्वासन मुंबई मनपा प्रशासनानं दिलंय. याचा अर्थ आम्हाला टांगणीला लावायचं, वेळ काढूपणाचं धोरण अवलंबायचं असं एकंदर स्पष्ट दिसतंय. मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार 1 ऑगस्टला मुंबई महापालिकेला शिंदेच्या शिवसेनेकडून पत्र मिळालं. यानंतर 7 ऑगस्टला आणखीन एक पत्र देण्यात आलं. तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा 7 ऑगस्टलाच शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं असं पत्र देण्यात आलंय. 1 ऑगस्टला शिंदेच्या शिवसेनेनं पत्र दिल्याची नोंद मुंबई महापालिकेनं दाखवावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. आता या रस्सीखेचीत दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळतं याची उत्सुकता आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. सत्तेतील 3ही पक्षांकडून आपलेच नेते मुख्यमंत्री होतील असा दावाही करण्यात येतोय आणि यावरून ट्रिपल इंजिन सरकारमध्ये वादाचा धूर पाहायला मिळतोय. याला निमित्त ठरलंय शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांचं 2 दिवसांपूर्वीचं वक्तव्य. शिंदेच मुख्यमंत्री राहावेत आणि फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावं असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून भाजपनं नाराजी व्यक्त केल्यानंतर शिरसाट यांना समज देण्यात आली. त्यामुळे रविवारी शिरसाट बॅकफूटवर गेले आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मात्र यावरूनच ठाकरे गटानं शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय. रंगगळीवर 5 वर्ष राज्याचं राजकारण चालवलं, त्यांना कोणतरी ऐरागैरा उठतो आणि सल्ला देतो की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. हे त्यांचं दुर्दैव आहे. आम्हाला त्यांच्याविषयी कीव येते, त्यांची लायकीच काढली. त्या संजय राजाराम राऊत सारख्या लायकी नसलेल्या लोकांना वर फुलटॉस देऊ नका, एवढंच माझ्या मित्रपक्षाच्या सहकाऱ्यांना आमदारांना मी सांगतो. आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय. समन्वय चांगला आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगून शिरसाट यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र यावरून महायुतीत सुंदोपसुंदी सुरू असल्याचं समोर आलंय. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटानं पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला. हे प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं राष्ट्रवादीवर दावा सांगितला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक आयोगासमोर बसले असतानाच अजितदादा गटाकडून हा दावा करण्यात आला. अजितदादा गटाच्या या कृतीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा, मग शरद पवार का मेणाचा पुतळा आहे का तिकडे बसलेला. संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर सुद्धा तोफ डागली. शिंदेची शिवसेना लोक हसतात, लोक वेड्यात काढतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. पक्ष किती फोडले तरी मूळ विचार हा पक्षाकडेच असतो असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या गटाला डिवचलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे येवल्यात मनोज जरांगे यांनी सोमवारी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय आणि अपेक्षेप्रमाणेच मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. आमचा लढा शांततेत सुरू असून जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. भुजबळ यांना नेहमीच मराठा समाजानं मदत केल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचवेळी बोलताना त्यांनी भुजबळ यांना इशारा सुद्धा दिला. तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध बोलायचं नाही, आम्ही सुद्धा बोलणार नाही. तुम्ही बोलले मग आपला दणका लय अवघड असतो. तुम्ही बघितला ना, मग सुट्टी नाही. लोकांना आपल्याचं करण्यासाठी अनेक गोष्टी बोलाव्या लागतात. आता त्या गोष्टी जर ते बोलत असतील तर त्यांना आपण थांबवणार कसं? ते शेवटी जे आहे जनता निर्णय घेईलच. या सभेला रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा काही काळासाठी छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या जवळ थांबला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा दिल्या. या कार्यालयाच्या समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू झालाय. या दौऱ्यात ते राज्याच्या विविध भागातील मराठा समाज बांधवांशी संवाद साधतायत आणि याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील येवल्यात पोहोचले. नाशिकच्या येवला इथे मनोज जरांगे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे यांचं जेसीबीवरून फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत झालं. यावेळी जरांगे यांच्या स्वागतासाठी मागवण्यात आलेल्या जेसीबीला अपघात झाला. फुलांची उधळण करण्यासाठी काही तरुण जेसीबीवर चढले होते, मात्र जेसीबीचा हायड्रा खालती आला. त्यामुळे जेसीबीवरील 3 ते 4 कार्यकर्ते खालती कोसळले. यापैकी एकाला किरकोळ मार लागला तर 3 कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. त्यांना येवल्याच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे मनोज जरांगे संतापल्याचं पाहायला मिळालं. शहापूरमध्ये आदिवासी समाजानं एल्गार मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आदिवासी जमातीत धनगर समाजाला आरक्षण देऊ नये यासह आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. शहापूरमध्ये आदिवासी समाजाच्या एल्गार मोर्चात मोठ्या संख्येनं आदिवासी नागरिक सहभागी झाले होते. आदिवासी आरक्षण बचाव समितीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, आदिवासी भागातील 15,000 शाळा बंद करण्याचे आदेश मागे घ्यावेत यासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मुंबई नाशिक महामार्गावर त्याचसोबत शहापूर, मुरबाड, किन्हवली, डोलखाम या सर्व रस्त्यांवर आंदोलकांनी चक्काजाम केलं. यामुळे या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आम्ही दोघांनी निर्णय घेतलेला की आम्ही जर का त्या समाजाला आरक्षण देण्याचं केलं तर आम्ही दोघेही राजीनामा देऊ. हा एक इशारा आहे आणि जर असं त्यांना आरक्षण दिलंच तर शहापूर तालुक्याची जी धरणं आहेत या धरणातून पाणी मुंबईला जातंय, हे पाणी आदिवासी बंद केल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे शहापूर भागातील लोकप्रतिनिधी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. आदिवासी समाजाच्या प्रश्नांबद्दल लवकरच बैठक बोलवून त्यात तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी फोनवरून दिल्यानंतर आदिवासी समाजाचं हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं.
सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले। या हल्ल्याची राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेत हल्लेखोरांना अटक करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावरून सोशल मीडियात आपली सडेतोड मतं व्यक्त करणारे सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगरच्या रासने नगर परिसरात शनिवारी प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्यातून कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती। उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावरच्या हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिरंब कुलकर्णी यांची अकोले इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। जे काय कलम लावायचे असतील ते लावा, पण त्यांना चांगली एक मेसेज गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की असा जर सुसंस्कृत माणसांवर हल्ले झाले तर आम्ही हे बर्दाश्त करणार नाही, हा मेसेज गेला पाहिजे। दुसरी की त्यांची सुरक्षिततामध्ये वाढ झाली पाहिजे। हिरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे। तसंच कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश अहमदनगर पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत। अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली। राज्य सरकारनं शाहरुखला Y+ सुरक्षा दिली, त्यामुळे शाहरुख खान सोबत आता 24 तास कमांडो तैनात असणार आहेत। अभिनेता शाहरुख खानच्या जवान आणि पठाण या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली। बॉलिवूडचा किंग खान अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर आलाय। शाहरुख खानच्या जीवाला अंडरवर्ल्डकडून धोका असल्याची शक्यता गुप्तचर विभागानं वर्तवली, त्यामुळे शाहरुखच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं शाहरुख खानला Y+ सुरक्षा दिली आहे। आता किंग खान सोबत 24 तास 6 पोलीस कमांडो तैनात असतील। या पोलीस जवानांच्याकडे ग्लॉक पिस्तूल, MP5 मशीन गन आणि AK-47 असॉल्ट रायफल अशी शस्त्र असणार आहेत। शिवाय शाहरुख खानच्या घरी सुद्धा 24 तास पोलीस कमांडो तैनात केले जातील। या सगळ्या संरक्षणाचा खर्च शाहरुख खान स्वतः करणार आहे। शाहरुख खाननं जवान आणि पठाण हे एकापाठोपाठ एक 2 सुपरहिट सिनेमे दिलेत। या काळात आपल्याला धमक्या येत असल्याचं पत्र शाहरुख खाननं राज्य सरकारला पाठवलं होतं। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं किंग खानच्या संरक्षणात वाढ केली आहे। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाताना आता एक महत्त्वाची आठवण। टोलवरून राज्यात नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहेत। मनसेनं टोलवरून अतिशय आक्रमक पवित्रा घेतलाय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी